श्री स्वामी समर्थ. आज आपण कर्पूर होम म्हणजे काय आणि कर्पूर होम केव्हा करतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. कर्पूर होम हा तंत्रशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण, अतिप्रभावशाली व अत्यंत उपयुक्त पण गुप्त मानला गेलेला असा विधी आहे. नारळ पूर्ण सोलून त्यावर कापराची वडी ठेवावी व ती प्रज्वलित करावी. पहिली वडी संपत येताच दुसरी सरकवून ठेवावी. अशा प्रकारे कापराची ज्योत तेवत ठेवावी. यालाच कर्पूर होम असे म्हणतात. यामागे कल्पना अशी आहे की नारळातील पाणी म्हणजे हरिद्वारच्या ब्रह्मकुंडातील गंगा होय. कारण ब्रह्मकुंडातील गंगा पूर्णतया व प्रदूषणरहित व स्फटिकासारखी शुद्ध व पवित्र असते. नारळाचे पाणीही त्या पाण्याप्रमाणेच अत्यंत शुद्ध व पवित्र असते. नारळाचे कवच म्हणजे हरिद्वारचे ब्रह्मकुंड होय. या गंगाकाठावर बसून यज्ञ केल्यास त्याचे कोटीगुण फळ मिळते अशी श्रद्धा आहे. कर्पूर होमाचे फळही असेच कोटीगुण असते. दररोज सकाळ संध्याकाळी कर्पूर होम अवश्य करावा. त्यामुळे घरात शांती नांदते. महत्त्वाच्या कार्याला निघण्यापूर्वीही कर्पूर होम करावा म्हणजे त्या कार्यास आवश्यक ते मनस्थैर्य व विवेकबुद्धी जागृत राहते. याखेरीज महत्त्वाचे प्रसंग व ज्यावेळी पर्याय शोधताना बुद्धीला क्षीण येतो व नक्की निर्णय घेता येत नाही किंवा निर्णय घेता येत नाही अशा वेळी कर्पूर होम अवश्य करावा. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीस घर खरेदी करायचे आहे त्यास एकदम 2-3 चांगली घरे दृष्टीपथात आली तर हे घेऊ की ते घेऊ अशी त्याच्या मनाची संभ्रावस्था होते. एखादी उपवर मुलगी एकदम 2-3 ठिकाणी पसंत पडून होकार आल्यास तशीच द्विधावस्था होते. त्याचप्रमाणे एकाच वेळी 2 नोकऱ्यांच्या नेमणुकीची पत्रे आल्यास कोणती स्वीकारावी या कल्पनेने मन दोलायमान होते. अशा वेळी कुणाचा सल्ला घ्यायला जावे तर सल्ला देणारी व्यक्ती निरपेक्ष सल्ला देईल याची खात्री आपल्याला नसते. प्रत्येकजण सल्ला देताना स्वतःकडे जोखम न घेता द्वितीय मत देतो. कारण सल्ला चुकल्यास त्याचा वाईटपणा स्वतःकडे घेण्यास कोणीच तयार होत नाही. अशा वेळी एखाद्या त्रिकालदर्शी पुरुषाचा सल्ला घ्यावयास जावे तर हल्ली तसे पुरुष आढळत नाहीत. या सर्व प्रसंगी कर्पूर होमासारखा उत्कृष्ट पर्याय नाही. कर्पूर होमाचे वैशिष्ट्य म्हणजे थोडा वेळ कर्पूर होम करून शांत बसल्यावर मनाची स्थिरता होऊन त्यात श्रेयस्कर पर्यायाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागते. त्यामुळे कुणाचाही सल्ला न घेता स्वतःहून योग्य पर्यायी मार्ग काढता येतो. कर्पूर होम करताना कोणताही मंत्र अगर स्तोत्र म्हटले नाही तरी चालते. पण एखाद्याने आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण, मंत्रजप किंवा स्तोत्र पठण केले तर कर्पूर होमाचे अधिक फळ मिळते. कर्पूर होमाचा आणखी एक फायदा म्हणजे ज्यावेळी शोक, दुःख, अपमान इत्यादी भावनांचा अतिरेक होऊन परमनैराश्य प्राप्त होते त्यावेळी कर्पूर होम केल्यास नैराश्य दूर पळते व मनाला दुप्पट उत्साह व उमेद वाढून पुढील कार्य सुकर ठरतात. एखादे मोठे धर्मसंकट समोर येताच कर्पूर होम केल्यास अनाकलनीयरित्या मार्ग सुचतो. हा चमत्कार कोणालाही अनुभवण्यासारखा आहे. हे करत असताना जात, धर्म, लिंग, वय, अवस्था इत्यादी गोष्टीचा कर्पूर होमास अडथळा येत नाही. कर्पूर होम करताना एकदाच नारळावर हव्या तितक्या प्रमाणात कापूर जाळता येतो. नारळ जळत नाही पण काही दिवसांनी पाणी आटते किंवा तो सुकून जातो.
दर अमावस्या पौर्णिमेस नारळ बदलावा. जुन्या नारळाचा प्रसाद सर्वांना घेता येतो. नारळ बाद झाला असल्यास पाण्यात किंवा शेतात विसर्जन करावा. केरकचऱ्यात टाकू नये. देवाकडून योग्य निर्णय वा पर्याय हवा असेल तेव्हा नारळाची शेंडी देवाकडे करावी व आत्मनिवेदन, ध्यानधारणा, त्राटकाचा अभ्यास करावयाचा असल्यास शेंडी आपल्याकडे करावी. श्री स्वामी समर्थ.